18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचे नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन असणारे परवानगीसाठी खासदार संजय राऊत यांचा फोन आला होता। रामनगरमधील राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे। 22 जुलै रोजी होणाऱ्या महायज्ञाला आमच्या परवानगीची गरज नाही। भाजपच्या महायज्ञावरून रवी वाघमारे यांनी ही माहिती दिली। मोहन भागवत यांनी भाजपच्या लोकांचं बौद्धिक घेतलं पाहिजे असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। याचा अर्थ ते राम मंदिर लुटीचं हे काय प्रत्युत्तर द्यायचा कार्यक्रम आहे का? याचा अर्थ ते राम मंदिर लुटीचं समर्थन करतायत। याचा अर्थ असा आहे, जर आमच्या आंदोलनाला ते काय प्रत्युत्तर देतात, आम्ही कोणाला उत्तर द्यायला नाही आहोत। आम्ही रामाची भक्ती दाखवत आहोत। खरं म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी या लोकांचं बौद्धिक घेतलं पाहिजे। आम्ही नागपूरला चाललोय, आम्ही त्यांना विनंती करू, हे जे कोणी करतायत काय महायज्ञ वगैरे आमच्या विरोधामध्ये, याचा अर्थ तुम्ही अयोध्येतल्या लुटीचं समर्थन करताय भाई। संजय राऊतांचा काल फोन आला की त्यांना म्हटले की माझा नंबर कुठून मिळाला, तर म्हणे काकासाहेब तुमचा नंबर मला मिळू शकतो, अत्यंत अदबीने बोलले ते, आणि तुमचं सहकार्य हवं म्हणे। तर रामरक्षा म्हणण्याकरता कोणाची परवानगी घ्यायची काही गरज नाही आहे। उद्धवजी येतील, रामरक्षा म्हणतील, आणि नंतर जो कार्यक्रम आहे तो म्हटलं तुम्ही मंदिर परिसराच्या बाहेर घ्या। मुख्यमंत्री जे आहे त्यांचा 56वा वाढदिवस आहे म्हणून काहीतरी महायज्ञ करणार आहे, पण ते म्हणे आम्ही मंदिरात कोणीच येणार नाही आहे। आले तर लोक दर्शनाला येतील। तर मंदिरात ते NITचं ग्राउंड आहे, त्याच्यावर आमचा काहीच हक्क नाही आहे। NITने ते ग्राउंड कोणालाही दिलं तर ते आम्ही त्याला काहीच करू शकत नाही, कारण NIT काहीतरी 10,000 रुपये पर डे भाडं घेऊन ते भाड्याने देत असते। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे टाकले जात आहेत। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र ATSनं छापे टाकले। संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन ATS कडून चौकशी सुरू आहे। सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप होतोय। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना इन्फ्लुएन्स केल्याचा संशय।